साधक हृदय संजीवनी आमचे ज्ञानेश्वर माऊली शिंदे रुई धारणगावचे, त्यांनी एकदा प्रसंग सांगितला, महाराज परिक्रमा करत असताना आमच्या मनात इच्छा झाली की जोग महाराजांचा शताब्दी महोत्सव चालू आहे आणि शताब्दीचा काल्याचा दिवस आहे आज, आम्ही परिक्रमा करतोय पण काल्याचा प्रसाद काय आम्हाला भेटतो का नाही सांगता येत नाही. तो जर भेटला असता आज तर आनंद झाला असता. माऊलींनी फक्त चिंतन केलं अंतकरणामध्ये आणि चिंतन करता करता त्याचा परिणाम असा झाला की संध्याकाळच्या वेळेला तिथं कोणी एक साधू आणि रस्त्याने चालत होते, म्हणले भंडारा होता इथं, तिथून प्रसाद घेऊन आलोय, थोडा थोडा प्रसाद घ्या हातावरती, प्रसाद घ्या. तो प्रसाद घेण्यासाठी माऊलींनी फक्त सकाळी चिंतन केलं होतं काल्याचा प्रसाद भेटेल की नाही. आमच्या नशिबात आजचा काला नाही. संध्याकाळी एका वारकऱ्याने एका साधकाने येऊन त्यांच्या हातावरती खडी साखर ठेवली. 4 जण होते. माऊली सांगतात 4घांच्या हातावर खडी साखर ठेवली पण बाकीच्या 3घांच्या हातावर फक्त खडी साखरच दिसत होती. माझ्या हातावर 4-5 लाया दिसत होत्या. काय सामर्थ्य हो मैयाचं. रंगनाथ मामा म्हटले कोणाचं घर माहित नाही, स्वतःपाशी अन्न नाही, शिदोरी नाही, पैसा नाही, काहीच गरज नाही. मैया स्वतःहून तयारी करते आपल्या जेवणाची संध्याकाळपर्यंत. स्वतःहून नुसतं जेवण नाही करत, मनामध्ये जी इच्छा केली ना ती इच्छा पूर्ण करण्याची ताकद मैयामध्ये आहे. आणि 4 लाह्या पाहिल्या आणि माऊली सांगतात आमच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. याच्यापेक्षा मैयेचं साक्षात दर्शन काय, याच्या पलीकडे दुसरं काही नाही.